ते तर मान्य आहे, पण त्याची जागा तर मी कोणाला देऊ नाही शकत. ते प्रयत्न पण नाही करायचा आहे. शेवटीपर्यंत प्रेम निभवणं त्यालाच म्हणते की मी एकटी राहून त्या प्रेमाचा स्वीकार केला की नाही, आता त्याच्यावरच प्रेम आहे, तेच निभवणं आहे मला शेवटीपर्यंत. कोणी काही बोललं तरी आपण आपलं प्रेम शेवटीपर्यंत ठेवायचं. आपण आपलं मस्त काम वगैरे करायचं, जॉब वगैरे करायचं, त्याच्यामध्ये जिंदगी चालल्या जाते आरामशी. कोणासोबतच नाही वाटायचंय, कशाला वाटायचं. बरं इथं आपलं आहे, मी त्याची आहे, शेवटीपर्यंत त्याची बायको म्हणून मला मरायला आवड. शेवटीपर्यंत त्याचं नाव घेऊन की नाही बाबा मी आम्हीची बायको आणि मी त्याच नावाने मरण म्हणून, असं. ही सुद्धा जिद्दच आहे. हो जिद्दच आहे शेवटीपर्यंत. प्रेमात जिद्द तर जिद्द आहे. ती असं पण चालन, जिद्द पण चालन, हट्ट म्हणलं तर हट्ट पण चालन, पण शेवटीपर्यंत राहायला प्रेम पाहिजे. वाटायचंच नाही, त्यांचं प्रेम नाही वाटायचं कोणासोबत. आणि कोणी किती म्हणलं थोडी मला फरक पडणार आहे. मी त्याच्यावर किती प्रेम करते मला माहिती. पुढच्या जन्मी काय माहिती आम्ही दोघं डबल नवरा बायको म्हणून येऊ म्हणून. ही सुद्धा आशा असते, म्हणजे प्रेमामध्ये ही सुद्धा आशा असते. हो मग मला तर, मी तर त्यांना म्हणते ह्या जन्मात येऊ नका, पुढच्या जन्मात या, मग मी तुमची बायको म्हणून येईन म्हणून. इतका पण हट्ट आहे माझा, पहिले सांगून ठेवलं. मला सोडून दुसऱ्यासोबत लग्न नाही करायचं.